नमस्कार. स्टॉक मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शेअर मार्केटविषयी 2 ते 3 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्या कुठल्या आहेत आपण याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती मराठी भाषेमध्ये स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केटची माहिती दिली जाणार आहे. तर आपल्याला सर्वप्रथम पहिली गोष्ट कोणची करायची की आपल्याकडे कॅपिटल. आता काहींचं भरपूर जणांचं म्हणणं आहे की आपल्याला सुरुवात करायला कमीत कमी 50,000 ते 1,00,000 रुपये कॅपिटल पाहिजे, नंतरच आपल्याला तिथं प्रॉफिट करता येतो इंट्राडे ट्रेडिंग करून. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग करायला तुम्हाला कमीत कमी 5,000 रुपये कॅपिटल जरी असेल तुमचं तरी चालतं, पण तुमच्याकडे 2 गोष्टी आवश्यक असणं गरजेचे आहेत. एक म्हणजे ध्येय आणि दुसरं म्हणजे लालच कमी करणे. तुम्हाला 5,000 रुपयाला जर पर डे 500 रुपये जरी मिळाले तरी सुद्धा तुम्ही तिथे मंथली तुमचा रेशो काढला तर 15,000 रुपयापर्यंत तुमची इन्कम होती. हे माइंडसेट तिथं करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचा हा माइंडसेट होईल त्यावेळेसच तुम्ही ट्रेडिंग करा, तोपर्यंत अन्यथा तुम्ही ट्रेडिंग करू नका. लालच जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही कुठलाही व्यक्ती शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल नाही आहे. तुम्ही कितीही जाऊ द्या, कुठलाही यूट्यूबर बघा, कुठलाही शेअर मार्केटचा तुमचा मित्र करत असेल, कोणी करत असेल, तर तुम्ही इतरांची राय घ्या. त्यांचं मायनस येण्याचं कारण एकच आहे, लालच. तुम्हाला आज 5,000 रुपये तुमचा कॅपिटल आहे. 5,000 कॅपिटल असताना तुम्हाला त्याचा 500 रुपये प्रॉफिट झाला, चला ठीक आहे. जितकं भेटलं तितकं काढायचा प्रयत्न करायचा आणि परत ॲप उघडून बघायचं नाही, क्लोज करायचा. कारण आज आपल्याकडे 5,000 होते, आपल्याला आज त्याचा 500 रुपये प्रॉफिट झाला आहे. तर 5,500 उद्या आपला कॅपिटल होतोय. परंतु काही जण काय करतात, 500 रुपये झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला परत आपण एखादा घेऊ, कॉल घेऊ. मग ते लालच जितकी करताल तितकं तिथं मायनस येते. तुम्हाला सर्वप्रथम 2 गोष्टी करायच्या आहेत, तुमचं ध्येय आणि तुम्हाला तुमचं मनावरती ताबा ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला असं समजलं पाहिजे की आपण 5,000 रुपये आपला कॅपिटल आहे. आपल्या 5,000 वरती जर 500 रुपये निघले तर आपण महिन्याला 15,000 रुपये होईल. म्हणजे आपला एक महिनाभर जर रेग्युलर प्रॉफिट राहिला, लॉस जरी नाही झाला, तुमचा 500 रुपये 300 रुपये प्रॉफिट पर डे सुद्धा जरी झाला, तर तुमचं कॅपिटल वाढत चाललेलं आहे. याचं आपल्याला लक्ष घेणं गरजेचं आहे आणि तेच व्यक्ती शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होतात. तुम्ही 1,00,000 रुपये जरी कॅपिटल केला, 1,00,000 रुपयाला तुम्हाला एखाद्या दिवशी 10,000 रुपये प्रॉफिट झाला, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटतं की नाही आपल्याला 20,000 प्रॉफिट झाला पाहिजे. असं जर कराल तर तिथं तुम्ही 99% हे ट्रेडर मायनस ह्याच गोष्टीमुळे येतात. ही एक पहिली गरज, पहिली मूलभूत आहे. याच्यानंतर आपल्याला तिथं ज्यावेळेस ट्रेडिंग करायची, कॅपिटल तुमचा कमी असू द्या, कमीमधूनच आपल्याला विश्व निर्माण करता येते. शून्यातून विश्व निर्माण होतं हे तुम्हाला पण माहिती आहे. आपल्यासमोर समुद्र आहेत, समुद्र आपण उचलून घेऊ शकत नाही, तो आपण कुठेच घेऊन जाऊ शकत नाही. त्यामधून आपण आपली कॅपॅसिटी किती, एक 100 लिटर 50 लिटर पाणी न्यायची कॅपॅसिटी आपली, आपण तेवढंच घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण समुद्राहून काही घेणं देणं नाही. आपल्याला समुद्र दिसतोय, आनंद आहे, त्याची खोली जाणून आपल्याला उपयोग काय आहे? त्याच्या पातळात जाण्याची गरजच नाही आहे. तर मित्रांनो, हा आपला दुसरा व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनलवरती. याच्यामधून फक्त आपल्याला एकच शिकायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला ट्रेडिंग करायची तर तुमचे 2 गोष्टी तुमच्या मनामध्ये पाहिजेत. एक तर तुमचं ध्येय आणि दुसरं म्हणजे तुमचा मनावरती ताबा. म्हणजे लालूच नाही चालत. ज्या व्यक्तीने लालच केली ते 99% ट्रेडर तिथं संपतात. त्यांचा कितीही तुमचा प्रॉफिट असू द्या, कितीही तुमचं कॅपिटल असू द्या, तिथं ते समुद्र आहे, त्यामध्ये तुमचं टायटॅनिक सारखे जहाज बुडलेत आणि होड्या पण तरंगतात. होडीला जास्त किनारा गाठायचं गरज नाही. ते त्याला माहिती आहे आपल्या अवकात कुठपर्यंत येतो, तिथपर्यंतच फिरतं होडीवाला. पण टायटॅनिकने विश्वाचा लंबा दौरा काढला होता, पण ते बुडालं. त्याच्यामुळे आपल्याला लालच नाही करायची. तुमचा 5,000 रुपये कॅपिटल आहे, तुम्ही त्याच्यावरती प्रत्येकाला एक स्टॉक खरेदी करायचा. एक स्टॉक खरेदी केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्राडेला पर डे 500 रुपये जरी मिळाले, खूप झाले मित्रांनो, खूप. 5,000 रुपयाला आपण इकडे व्याजानं जरी दिले तर 5% जरी व्याज असला तरी त्याला आपल्या शहरातील आपल्या ग्रामीण भागामध्ये 5% म्हणजे 50% बँकेच्या हिशोबानं तो असा रेशिओ असतो. तर 5,000चे 7,500 व्हायला 10 महिने लागतात. तुम्ही जर पर दिवसाला 5,000वर 500 रुपये जर कमवले तर तुमचे 10 दिवसात डबल पैसे होतात. याचं आपल्याला माइंडसेटमध्ये सेट करणं आहे आणि तेच व्यक्ती याच्यामध्ये सक्सेसफुल होतात. याची माहिती आपल्या डोक्यात व्यवस्थित आपण फिट करायची. अन्यथा तुमच्या मनात जर लालच असेल तर तुम्ही 5,00,000 रुपये जरी कॅपिटल घेऊन आलात तरी तर तुमचा 5,00,000 कॅपिटल हा 5 दिवस पण टिकणार नाही. तुमचा माइंडसेट पाहिजे, आपल्याला इतके पैसे भेटले, ठीक आहे, चला आपला कॅपिटल किती असू द्या. तुमचा कॅपिटल उदाहरणार्थ त्याच्या कॅपिटलच्या नुसार आहे. पर डे तुम्हाला जर 10% जर रिटर्न यायली, ती कमी नाही झाली. आता ज्याची त्याची
हे कॅपिटल काहींकडे कमी असतो, काहींकडे जास्त असतो आणि ज्ञान भरपूर साठवून पण उपयोग नाही मित्रांनो. तर हा व्हिडिओ आज आपण याच्यामुळे फक्त मोटिवेशन म्हणून बनवला आहे. याच्यातून आपल्याला ट्रेडिंग सुरू करण्याअगोदर एकच जाणून घ्यायचं आहे की आपल्या मनात लालच नाही आली पाहिजे. आपला माइंडसेट पाहिजे की आपल्याकडे 5,000 कॅपिटल आहे. आपल्याला ₹500 पर डे निघालेत, खूप झाले आपल्यासाठी. करायचं नाही, आपण पहिला ट्रेड घेतला ₹500 निघाले, चला जितकं भेटलं तितकं समाधान मानायचं. आपला पसारा गुंडाळायचा आणि मोकळे फिरायला. त्याच्यात गुंतून राहायचं नाही, दिवसभर चार्ट बघायचा नाही. जास्त जसं चार्ट बघताल तसं तसं यामध्ये ही दलदल याच्यात फसत जातो माणूस. आणि मित्रांनो, याच्यातून आपल्याला आता उद्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच्या पुढे जाणून घेणार आहोत की आपल्याला त्याचा मार्केटचा हे रजिस्टर आणि सपोर्ट म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये पाया आणि छत, तर त्याची माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आपल्याला पाया कसा ओळखायचा आणि त्याचं छेद कसं ओळखायचं, म्हणजे रजिस्टर कसा ओळखायचा आणि सपोर्ट कसा ओळखायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. मराठी स्टॉक मार्केट या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच माहिती येत राहील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, इतरांपर्यंत व्हिडिओ जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.